राम राम मंडळी. निफ्टीच्या विकली अनालिसिस मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. जो आठवडा संपला त्याची जी विकली कॅन्डल आहे ते अजूनही तेजी दर्शवते. ओनली अप्पर लेग, नो बॉटम लेग अँड ग्रीन कॅन्डल. पण आता जी कॅन्डल सुरू झालेली आहे ती जर का आपण बघितली तर तिला मात्र अगदी छोट्या छोट्या अप्पर अँड लोअर लेग आहे. सो विकली कॅन्डलला डोजी पडणार आहे हे निश्चित आहे. कारण एकदा त्या लेग आल्या की त्या जाऊ शकत नाहीत. त्यामुळे या वीकची कॅन्डल ही डोजी असणार आहे. डेलीवर तर ऑलरेडी ह्या डोजीनं रिव्हर्सल दिलंय आणि या दोन्ही कॅन्डल, चालू कॅन्डल आणि मागची कॅन्डल, या रेड बेरिश आहेत. 1 आवर ट्रेंडला पण तीच परिस्थिती आहे, 15 मिनिट्सला पण तीच परिस्थिती आहे, 8 मिनिटला डोजी टाकला. ओके, सो 8 मिनिटच्या अनालिसिसवर थोडासा ट्रेंड रिव्हर्सल दिसतोय, पण 55 MA जे आहे ते सगळ्यांचा डाऊन आहे. नंतर 5 मिनिटच्या कॅन्डलवर मात्र डोजी नाहीये, पूर्णतः बेरिश कॅन्डल आहे. आणि 3 मिनिटच्या कॅन्डलवर मात्र डोजी आहे. सो शॉर्ट मध्ये शॉर्ट कव्हरिंग व्हायची शक्यता दिसते मला, त्यामुळे इथून भाव वर नेतील. पण जोपर्यंत ही ब्ल्यू लाईन वर वळत नाही, म्हणजे EMA 55 ची, आणि शेअर त्याला काटून त्याच्या वर ट्रेड करत नाही, तोपर्यंत निफ्टी वर जाणार नाही हे निश्चित आहे. आता आपल्या सॉफ्टवेअर मध्ये डाऊन सिग्नल दिलाय, म्हणजे सेल ऑलरेडी येऊन गेलाय. परवा मी गावाला गेले असल्यामुळं माझं त्या दिवशीचं अनालिसिस करायचा राहिला. नंतर 34 DMA ट्रेंड अप आहे, 200 DMA ट्रेंड अप आहे, पण इंट्राडे, MACD आणि RSI तिन्ही डाऊन आहेत. म्हणजे 3 आणि 1 4 इंडिकेटर डाऊन आहेत आणि 2 इंडिकेटर अप आहेत. पण हे दोघं इतके स्ट्रॉंग आहेत की ह्या चारांना परत अप मध्ये आणू शकतात. त्यामुळे ही परत मायनर किंवा थोडी मेजरला कमी अशी करेक्शन सुरू झाली असावी असा माझा अंदाज आहे. बेस्ट बाय वर एकदा नजर टाकू. शेअर कमी आहेत का जास्त आहेत? बेस्ट बाय मध्ये 10 शेअर आहेत, ते ठीक आहे. बेस्ट बायला आपल्या सॉफ्टवेअरनी रेकमेंडेशन दिलेले आहेत, त्यामुळे ज्यांना लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करायची आहे त्यांनी त्याचा विचार करून त्याच्यात निवेश करायला हरकत नाही. आता येऊया F&O सॉफ्टवेअरकडं. निफ्टी फ्युचर सगळं डाऊन आहे, त्याचा अर्थ तिथं पूर्णतः करेक्शन दर्शवते. ट्रेंड डाऊन आहे, MACD डाऊन आहे, इंट्राडे डाऊन आहे आणि ओपन इंटरेस्ट, शॉर्ट बिल्टअप, बेरीज दाखवतोय. सो ते सगळं डाऊन दाखवतोय. आता कमिंग बॅक टू द मार्केट. आता बघा, हा 3 मिनिटांनी डोजी टाकला होता, पण तिथून परत त्यांनी बेरिश कॅन्डल चालू केलेली आहे. आणि 5 मिनिटाचा तर हे अजून संपायचं आहे का? हा, 24 बरोबर, तो अजून कॅन्डल संपायची आहे. आणि 8 मिनिटाची पण बेरिशच आहे. ठीक आहे, माझ्या मते काही फार पडझड होईल, काही 100-150 पॉईंट होऊ शकते, पण दॅट विल बी अ गुड अपॉर्च्युनिटी टू गो लॉंग असं आम्हाला वाटतं. त्यातून तुम्ही सगळे सुज्ञ आहात, शिकले सवरलेले आहात. तुम्ही तुमचा जबाबदारीवर निर्णय घ्या आणि योग्य ते काम या आठवड्यात करून उत्तम धनसंपदा घरी आणा असं मी तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो. आणि पुढच्या आठवड्याच्या रॅप, या विकली रॅप पर्यंत आपण पुन्हा नंतर भेटूया पुढच्या आठवड्यात. तोपर्यंत राम राम.